एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 16 तारीख एका तरुणाचं मिसिंग रजिस्टर करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव होतं निलेश राजेंद्र कासार. हा राहणारा जामने. बट तो जळगावमध्ये एका फायनान्स कंपनीमध्ये काम करायचा. दररोज जळगावमध्ये येणं-जाणं त्याचं काम होतं. 15 तारीख सायंकाळी पासून तो माणसं मिसिंग होतं. म्हणून 16 तारीख त्यांचं पोलीस स्टेशनला मिसिंग रजिस्टर केलं. रजिस्टर केल्याबरोबर म्हणजे त्यांचं लास्ट लोकेशन कुठे होतं, त्यांनी शेवटी कोणासोबत बोलले आणि त्यांचं कोणासोबत दुश्मनी आहे का, हे सर्व विषयावर आम्ही सखोल चौकशी चालू होत्या. त्या दरम्यान त्यांचं एक मोटरसायकल आहे. इथं जळगावमध्ये शिरसोली आहे. ते गावाजवळ रोडच्या बाजूला पडून आम्हाला सापडण्यात आलं. मग त्याच्या पुढे म्हणजे हा लास्ट कोणाला भेटलाय या विषयावर आम्ही तपास करत असताना त्यांच्यासोबतच काम करणारे फायनान्स कंपनीमध्ये एक दिनेश चौधरी म्हणून ह्या माणसांनी लास्ट त्यांच्यासोबत होता. ही आम्हाला निष्पन्न झाला. हा दिनेश चौधरी आणि आणखी त्यांचे मित्र एक भूषण पाटील हे दोघांना लास्ट त्यांनी भेटलेला आहे. आणि हे दोघं पण म्हणजे हा जळगावमध्ये नाहीये. त्यांचा सर्व मोबाईल वगैरे स्विच ऑफ करून सुरतला पळून गेलेला आहे. ही माहिती आम्हाला प्राप्त झाली होती. त्याच्या अनुषंगाने दोघांना सुरतवरून त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना विचारपूसमध्ये यांनी कबुली दिली की हा निलेश कासार आहे. निलेश कासारांना त्याला गळा दाबून त्यांना मारून टाकलं. त्याच्यानंतर त्यांचं प्रेत एका विहिरीत जवळपास विहिरीत त्यांना टाकून दिलेलं आहे, असं त्यांनी कबुली दिलेलं आहे. कबुली दिल्यानंतर त्या कबुलीनुसार त्याची बॉडी आज विहिरीतून बाहेर काढण्यात आलेली आहे. हो, त्यांचं शिरसोली जंगलातून चिंचोली गावापासून अंदाजे 3-4 किलोमीटरचा परिसरातून त्यांचं विरातून ते बॉडी काढण्यात आलेली. नेमका अंदाज एक्झॅक्टली ते सांगता येत नाही. म्हणजे अजूनपर्यंत जे आरोपी आहे स्टेटमेंट बदलतायत. आम्ही एक्झॅक्टली कन्फर्म झालेलं नाहीये. बट प्रथमदर्शनी म्हणजे किरकोळ कारणास्तव म्हणून त्यांना असं सांगतायत. बट किरकोळ नाही, काहीतरी वेगळं कारण आहे. अशा आमच्या डाऊट आहे.